हाय फ्रेंड्स, नमस्कार. समर्थ अकॅडमी भंडारामध्ये मी मुंडे सर तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25 ठाणे शहरचा जो मैदानी चाचणीचा कट ऑफ लागलेला आहे त्याची संपूर्ण माहिती कास्टनुसार, समांतर आरक्षणानुसार, जागा आणि कट ऑफ याचं संपूर्ण विश्लेषण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर सोबतचा बेल आयकॉन दाबा, जेणेकरून नवनवीन अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत येतील. पुढे जो मी चार्ट तयार केलेला आहे कट ऑफचा, हा चार्ट आपलं टेलिग्राम चॅनल समर्थ अकॅडमी भंडारा इथं मी टाकतो, ज्याची लिंक पिन कॉमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही असणारे टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. इतरही जिल्ह्याचे अपडेट्स, गुन्हे याद्या, त्याचबरोबर लेखी परीक्षेबाबतची माहिती तिथं मी अपडेट्स करत असतो. म्हणून टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका. चला व्हिडिओला सुरुवात करूयात. पहिल्यांदा या ठिकाणी आपण ठाणे शहरच्या जागा कशा होत्या ते पाहूयात. त्यामध्ये एकूण असणारं त्या ठिकाणी 654 जागा होत्या ठाणे शहरला, ज्यापैकी एससी साठी 107, एसटी 51, व्हीजेए 10, एनटीबी 15, एनटीसी 22, एनटीडी 1, विमाप्र म्हणजे एसबीसी 14, ओबीसी 130, एसईबीसी 65, ईडब्ल्यूएस 65 आणि ओपन साठी 174 जागा होत्या. अशा टोटल 654 जागासाठी जो कट ऑफ लागलेला आहे तो कट ऑफ मी तुम्हाला आता या चार्ट मध्ये सांगतो. व्यवस्थित बघा, स्किप करू नका, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती समजेल. तर बघा, याच्यामध्ये ओपन पासून आपण सुरुवात करूयात. तर ओपन जनरलचा जो कट ऑफ आहे तो या ठिकाणी 43 मार्कावर लागलेला आहे. ओपन फिमेलचा कट ऑफ या ठिकाणी 41 मार्कावर लागलेला आहे. ओपन स्पोर्ट्स पर्सन 38 मार्कावर लागलेला आहे. ओपन प्रोजेक्ट अफेक्टेड 37 मार्कावर लागलेला आहे. ओपन भूकंपग्रस्त 34 मार्कावर लागलेला आहे. ओपन एक्समॅनचा कट ऑफ 25 मार्कावर लागलेला आहे या ठिकाणी. ओपन अंशकालीन पदवीधर 34 मार्कावर एकच कॅन्डिडेट आहे. विशेष म्हणजे पोलीस पाल्य ओपनचा 28 मार्कावर लागलेला आहे आणि ओपन होमगार्ड 38 मार्कावर लागलेला आहे. तर अशा पद्धतीत या ठिकाणी ओपन मधले सर्व असणारे कट ऑफ लागलेले आहेत. आता पुढची कॅटेगरी ईडब्ल्यूएस कॅटेगरी पाहूयात. जनरलचा 25 मार्कावर लागलेला आहे. महिला 26 मार्कावर लागलेला आहे. स्पोर्ट्स पर्सन 25 मार्कावर आहे. प्रोजेक्ट अफेक्टेड 25 मार्कावर आहे. भूकंपग्रस्त 28 मार्कावर आहे आणि होमगार्डचा पण 28 मार्कावर असणारा आहे. त्याच्यानंतर पुढची कॅटेगरी पाहूयात एसईबीसी कॅटेगरी. जनरलचा या ठिकाणी 38 मार्कावर लागलेला आहे. फिमेल जो आहे तो 30 मार्कावर लागलेला आहे. स्पोर्ट्स पर्सनचा एससीबीसीचा 25 मार्कावर लागलेला आहे. प्रोजेक्ट अफेक्टेड प्रकल्पग्रस्त या ठिकाणी 28 मार्कावर लागलेला आहे. एसईबीसी भूकंपग्रस्त पण 28 मार्कावर लागलेला आहे आणि पोलीस पाल्य 25 मार्कावर आहे या ठिकाणचा आणि होमगार्ड हा त्या ठिकाणी 26 मार्कावर लागलेला आहे एसईबीसी कॅटेगरीचा. तर अशा पद्धतीमध्ये आपण एसईबीसी कॅटेगरीचे पण संपूर्ण कट ऑफ पाहिलेले आहेत. आता जिथले कट ऑफ सांगत नाही तिथे एक तर जागा नव्हती किंवा त्या असणाऱ्या आरक्षणाचे उमेदवार उपलब्ध नाही, त्याच्यामुळे तो मी कट ऑफ सांगत नाही. बाकी जेवढेही कट ऑफ लागले तेवढे संपूर्ण कट ऑफ मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका, जेणेकरून तुम्हाला समजणार नाही. आणि अशा अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असणारं लवकरात लवकर नवीन अपडेट्स मिळत राहतील. त्यासोबत बेल आयकॉन दाबा, टेलिग्राम चॅनल जॉईन करा, जिथं मी नवनवीन अपडेट्स रोज टाकत असतो. पुढची कॅटेगरी पाहूयात ओबीसी कॅटेगरी. जनरलचा 36 मार्कावर लागलेला आहे. ओबीसी फिमेल अपेक्षेपेक्षा कमी 25 मार्कावर लागलेला आहे. स्पोर्ट्स पर्सन 26 मार्कावर आहे. प्रोजेक्ट अफेक्टेड 26 मार्कावर लागलेला आहे. भूकंपग्रस्त या ठिकाणी 29 मार्कावर लागलेला आहे. पोलीस पाल्य 26 मार्कावर लागलेला आहे आणि होमगार्डचा 28 मार्कावर लागलेला आहे. तर हे होते ओबीसी कॅटेगरीचे संपूर्ण कट ऑफ. पुढची कॅटेगरी पाहूयात एसबीसी कॅटेगरी. विमाप्र जनरल 28 मार्कावर लागलेला आहे. फिमेलचा 26 मार्कावर आहे. स्पोर्ट्स पर्सन 32 मार्कावर आहे. आता तुम्ही म्हणसाल इथं एसबीसीचा जनरलचा कमी स्पोर्ट्सचा जास्त. त्याचं कारण असं असतं की स्पोर्ट्स कॅटेगरीमध्ये जेवढे कॅन्डिडेट उपलब्ध पाहिजे तेवढे नव्हते, मग त्याच्यामुळं वरच्याच लेवलला असणारा कट ऑफ लागून गेलेला आहे असं त्याचा अर्थ होतो. पुढं प्रोजेक्ट अफेक्टेड प्रकल्पग्रस्त एसबीसी प्रकल्पग्रस्त 30 मार्कावर लागलेला आहे आणि एसबीसीचा होमगार्डचा कट ऑफ 28 मार्कावर लागलेला आहे. या ठिकाणी भूकंपग्रस्त, माजी सैनिक, अंशकालीन पदवीधर हे असणारे उपलब्ध
नाहीयेत. पुढची कॅटेगरी NTD, सर्वात कमी जागा, एकच जागा होती आणि ओपनच्या नंतर सगळ्यात जास्त कट ऑफ याच कॅटेगरीचा लागलेला आहे, 41 मार्कावर असणारा लागलेला आहे. बाकी यांना कुठलीही जागा असणारी इथं उपलब्ध नव्हती, त्याच्यामुळे यांचे कट ऑफ पण असणार नाहीत. पुढची कॅटेगरी NTC कॅटेगरी, जनरल या ठिकाणी 40 मार्कावर लागलेला आहे, फिमेल 31 मार्कावर आहे, स्पोर्ट्स पर्सन 26 मार्कावर आहे, प्रोजेक्ट अफेक्टेड 26 मार्कावर आहे, पोलीस पाल्य 26 मार्कावर आहे, होमगार्ड 30 मार्कावर लागलेला आहे. तर अशा पद्धतीमध्ये या ठिकाणी NTC कॅटेगरीचा कट ऑफ या ठिकाणी ठाणे शहरला लागलेला आहे. पुढचे असणारे कट ऑफ सांगतो, पण चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर सोबतचा बेल आयकॉन दाबा, जेणेकरून लवकरात लवकर नवीन अपडेट्स तुमच्या समोर येत राहतील. या चार्ट तयार केलेला, टाईप केलेला चार्ट आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी थोड्याच वेळात टाकतो, ज्याच्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या, ज्याची लिंक पिन कॉमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे. तिथून तुम्ही असणारे टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका. पुढे जाऊयात या ठिकाणी. तर NTB कॅटेगरीचा कट ऑफ जनरलचा या ठिकाणी 36 मार्कावर लागलेला आहे NTBचा, NTB फिमेल 30 मार्कावर लागलेला आहे, NTB स्पोर्ट्स पर्सन 26 मार्कावर आहे, NTB प्रकल्पग्रस्त 32 मार्कावर लागलेला आहे, NTB होमगार्ड हा 28 मार्कावर लागलेला आहे. इथं असणारे जे रिकामे सोडले त्यांचे कॅन्डिडेट उपलब्ध नाहीयेत किंवा त्या असणाऱ्या ह्याला जागाच नाहीयेत तिथं. पुढची कॅटेगरी VJA कॅटेगरी. तर या VJA कॅटेगरीमध्ये वरचे 3 म्हणजे जनरल, फिमेल आणि स्पोर्ट्स पर्सन 30 मार्कावर लागलेले आहेत, सेम आहेत. स्पोर्ट्स पर्सनचा 30 आहे, फिमेलचा पण 30 लागलेला आहे आणि जनरलचा पण 30च लागलेला आहे. प्रोजेक्ट अफेक्टेड मात्र 28 मार्कावर लागलेला आहे आणि होमगार्ड पण 28 मार्कावर लागलेला आहे. तर अशा पद्धतीमध्ये VJA या ठिकाणी असणारा कट ऑफ लागलेला आहे. पुढची कॅटेगरी ST कॅटेगरी पाहूयात. या ST जनरलचा कट ऑफ हा 34 मार्कावर लागलेला आहे, ST फिमेल 32 मार्कावर आहे, ST स्पोर्ट्स पर्सन 28 मार्कावर आहे, ST प्रोजेक्ट अफेक्टेड 26 मार्कावर आहे. त्याच्यानंतर इथं 3 असणारे म्हणजेच भूकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर आणि माजी सैनिक हे भेटलेले नाहीयेत. तर पोलीस पाल्यचा 26 मार्कावर आहे आणि होमगार्डचा मात्र 25 मार्कावर आहे, जे की सर्व कॅटेगरी मधला सगळ्यात कमी होमगार्डचा कट ऑफ हा ST कॅटेगरीचा लागलेला आहे. पुढची कॅटेगरी पाहूयात SC कॅटेगरी, शेवटची कॅटेगरी. जनरलचा 34 मार्कावर लागलेला आहे, फिमेलचा या ठिकाणी 29 मार्कावर लागलेला आहे, स्पोर्ट्स पर्सन 27 मार्कावर आहे, प्रोजेक्ट अफेक्टेड 25 मार्कावर लागलेला आहे, भूकंपग्रस्त 26 मार्कावर लागलेला आहे, एक्समॅन अंशकालीन पदवीधर हे असणार नाहीत, पोलीस पाल्य 25 मार्कावर लागलेला आहे आणि होमगार्ड या ठिकाणी 26 मार्कावर लागलेला आहे. आता एक विशेष गोष्ट या ठिकाणी तुम्हाला सांगायची आहे. तुम्ही बघा, ह्या एक्समॅनचा कट ऑफ इथं सर्व कॅटेगरीमध्ये खाली आहे, म्हणजे एक्समॅन नाहीत का या कॅटेगरीचे, बिलकुल आहेत. पण त्याचं झालंय असं सांगतो की जे ओपन कॅटेगरीमध्ये जागा आहेत ना, त्या जागेच्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी तेवढे असणारे माजी सैनिक आलेच नाहीत. त्याच्यामुळे इतरही कॅटेगरीचे सर्व असणारे जे त्या ठिकाणी माजी सैनिक आहेत 25 वर कट ऑफ लागल्यामुळे जेवढेही असणारे क्वालिफाय झालेत ते सगळेच्या सगळे असणारे ओपन मध्ये गेलेत. म्हणजे माजी सैनिकाच्या सध्याला जागा असणाऱ्या ज्या ज्या कॅटेगरीला होत्या त्या त्या कॅटेगरीच्या जनरलला गेल्यात आणि मग पुढे पण जनरललाच राहतील का? हो, एका पद्धतीत राहू शकतात. जेव्हा हे जेवढे असणारे माजी सैनिक जर पास झाले तर ते ओपन जनरल मधूनच जर लागले, माजी सैनिकाच्या ओपन माजी सैनिक मध्येच जर लागले तर त्या ठिकाणी ज्या ज्या कॅटेगरीला माजी सैनिकाला जागा आहे त्या त्या कॅटेगरीच्या जनरलला जातील. पण समजा उदाहरणादाखल एक सध्याचे जे असणारे ओपन मध्ये टाकलेत आणि त्याच्यानंतर जर त्यांना मार्क कमी मिळाले तर ते असणारे त्यांच्या कॅटेगरीमध्ये येऊन असणाऱ्या त्यांची माजी सैनिकाची जागा घेतील, हे मात्र महत्वाचं आहे. तर अशा पद्धतीमध्ये आपण या ठिकाणी ठाणे शहरचा संपूर्ण कट ऑफ कॅटेगरीनुसार समांतर आरक्षणानुसार पाहिलेला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी असणारं लेखी परीक्षा कधी होईल हा महत्वाचा आहे ना. तर लेखी परीक्षा बद्दल या ठिकाणी यांनी कुठलंही अपडेट दिलेलं नाहीये. 14 मार्च किंवा 15 मार्च रोजी होऊ शकते का हरकत नाही, कारण सर्व असणारे कट ऑफ वगैरे तयार आहेत. त्याच्यामुळे 15 मार्चला पण ठाणे शहरचा पेपर होऊ शकतो. त्याबाबत अधिकृत असणाऱ्या माहिती जसंही जाहीर होईल तसं मी तुम्हाला टेलिग्रामवर लवकर अपडेट देतो. त्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि अशा असणाऱ्या कट ऑफ किंवा इतर पोलीस भरतीच्या नवनवीन अपडेटसाठी इथं पण चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतचा बेल आयकॉन दाबा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. टेक केअर.